जात पंचायतीकडून कुटुंबाला बहिष्कृत 5 लाख दंडाची मागणी. धमक्यांमुळे भीतीचे वातावरण. नरवाड येथील लक्ष्मीनगर परिसरात नंदीवाली समाजातील एका कुटुंबाला जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. समाजात पुन्हा प्रवेश घेण्यासाठी तब्बल 5 लाख रुपये दंड मागितल्याचा आरोप संबंधित कुटुंबाने केला असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर येथील नंदा उत्तम पाटील आणि उत्तम पांडुरंग पाटील हे आपल्या कुटुंबासह अनेक वर्षापासून नरवाड येथे वास्तव्यास आहेत. ते नंदीवाली समाजाचे असून समाजाच्या मासिक बैठका हिंदमाता चौक येथे होत असतात. या बैठकीस गैरहजर राहिल्याच्या कारणावरून समाजातील काही पंचांनी संबंधित कुटुंबाला समाजातून बाहेर काढून वाळीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. समाजात पुन्हा सामील करून घेण्यासाठी 5 लाख रुपये दंड भरण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच समाजातील लोकांनी या कुटुंबाशी बोलू नये, संपर्क ठेवू नये, कोणतीही मदत करू नये, मुलांना मंदिरात प्रवेश देऊ नये आणि सोयरीकी करू नये असा निर्णय बैठकीत घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदार नंदा पाटील या शेती कामासाठी मजुरीला गेले असता समाजातील काही पंचांनी संबंधित शेती मालकांना धमकी देऊन त्यांना कामावर घेऊ नका असे सांगितल्यामुळे त्यांच्या रोजगारीचे साधनही बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फोनवरून धमक्या देण्यात आल्याची तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान 27 फेब्रुवारी 2026 रोजी काही जणांनी त्यांच्या घरासमोर येऊन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच 14 फेब्रुवारी रोजी त्यांची मुले संग्राम आणि राजवीर ही मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली असता तुम्हाला वाळीत टाकले आहे, तुम्ही मंदिरात येऊ नका असे सांगून त्यांना मंदिरातून हाकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात संबंधित कुटुंबाने गावातील सरपंचाकडे तक्रार केली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सदर प्रकार महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 2017 अंतर्गत गुन्हा असल्याचे सांगत संबंधित पंचाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. या घटनेमुळे नरवाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.